3 जागांवर विजयी झाले। महाराष्ट्र पंचायत समिती निवडणुकीचे निकाल हाती आले असून ग्रामीण भागात भारतीय जनता पक्षानं आपलं वर्चस्व कायम राखले। पंचायत समिती स्तरावर राज्यातील एकूण 1462 जागांपैकी भाजपानं 459 जागांसह आघाडी घेतली, तर शिवसेनेनं 302 आणि काँग्रेसनं 306 जागा जिंकल्या आहेत। ग्रामीण महाराष्ट्रात भाजपानं आपली ताकद कायम ठेवली असली तरी पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि कोकणात शिवसेनेनं आपला गड राखलाय। काँग्रेसनं लातूर आणि परभणीत पंचायत समिती स्तरावर लक्षणीय यश मिळवलं। जिल्हानिहाय एकूण पक्षीय बलाबल पाहता रायगडमध्ये 118 जागांपैकी शिवसेनेनं 37, भाजपनं 32, राष्ट्रवादीनं 28 आणि शिवसेना उभाठानं 14 जागा जिंकल्या आहेत। रत्नागिरीत 112 जागांपैकी शिवसेनेनं 72, भाजपानं 14, राष्ट्रवादीनं 13 आणि शिवसेना उभाठानं 12 जागा जिंकल्या। सिंधुदुर्गात 100 जागांपैकी भाजपानं 58, शिवसेनेनं 28 आणि शिवसेना उभाठानं 7 जागांवर विजय मिळवला। पश्चिम महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात 146 जागांपैकी राष्ट्रवादीनं 90, भाजपनं 28, शिवसेनेनं 12 आणि शिवसेना उभाठानं 10 जागा जिंकल्या। सातारा जिल्ह्यात 130 जागांपैकी भाजपानं 19, राष्ट्रवादीनं 18 आणि शिवसेनेनं 15 जागा जिंकल्या आहेत। सांगलीत 122 जागांपैकी भाजप 34, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष 27, काँग्रेस 21, राष्ट्रवादी 20 आणि शिवसेनेनं 19 जागा जिंकल्या। सोलापूरमध्ये 136 जागांपैकी भाजपानं 73, राष्ट्रवादीनं 21, शिवसेनेनं 13 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं 10 जागा मिळवल्या। कोल्हापुरात 136 जागांपैकी राष्ट्रवादीनं 33, भाजपानं 31, काँग्रेसनं 22 आणि शिवसेनेनं 20 जागा जिंकल्या। मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये 126 जागांपैकी शिवसेनेनं 47, भाजपनं 38, शिवसेना उभाठानं 14 आणि काँग्रेसनं 4 जागा जिंकल्या। धाराशिवमध्ये 110 जागांपैकी भाजपानं 41, शिवसेनेनं 31, शिवसेना उभाठानं 19 आणि काँग्रेसनं 9 जागा जिंकल्या। परभणीत 108 जागांपैकी भाजपानं 47, काँग्रेसनं 33, शिवसेना उभाठानं 9 आणि शिवसेनेनं 7 जागा जिंकल्या। लातूरमध्ये 118 जागांपैकी भाजपानं 44, काँग्रेसनं 39 आणि राष्ट्रवादीनं 25 जागा जिंकल्या आहेत।